प्रिय मित्रांनो, आज मंगळवार 13 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की यहजकेल ह्याला परमेश्वराकडून संदेश मिळतो आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तू स्वतः सगळ्या प्रकारची फितुरी बंद कर, म्हणजे तू आपल्या कायद्यानुसार वागून त्याप्रमाणे सगळी नीती पाळायची आणि सगळ्या नियमानुसार चालायचं. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेकडे वळायचं नाही. जर तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुला मी ह्या समाजाच्या तारणासाठी तुला पाठवत आहे. तू जाऊन सगळ्या लोकांना संदेश दे की त्याने जे आपला जो करार आहे त्या करारानुसार वागल्याशिवाय आणि ती नीती पाळल्याशिवाय आणि त्याने सगळ्या प्रकारची फितुरी बंद केल्याशिवाय मी त्यांचं तारण करणार नाही. आणि म्हणून हा संदेष्टा यहजकेल आपले हात पुढे करतो तेव्हा परमेश्वर त्याला त्याच्या हातामध्ये तो संदेश देतो आणि सांगतो, आता जा आणि सगळ्या इस्रायल घराण्याला सांग की देवाशी एकनिष्ठ वागा आणि तुला जो परमेश्वराने ज्याला आपण करार म्हणतो, जो करार दिलेला आहे त्या करारानुसार पाळलं तर तुमचं तारण होणार. आणि त्याप्रमाणे त्याने तो करार घेतला, तो खाऊन टाकला आणि त्यानुसार माझ्या प्रिय बंधूंनो त्याला तो अगदी मधासारखा गोड लागला. जणू काय त्याची आतडी त्या करारानुसार भरून गेली आणि तो जातो आणि अगदी धाडसाने आणि निश्चयाने सगळ्या लोकांना सांगतो की परमेश्वराने मला पाठवलेला आहे आणि परमेश्वराने हा संदेश दिलेला आहे आणि जोपर्यंत आपण तो संदेश स्वीकारत नाही तोपर्यंत आपण देवाचे होत नाही. प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यामध्ये चाललेली जी चर्चा आहे ती चर्चा ऐकतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. तो सांगतो, स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण? त्यावेळेला येशू ख्रिस्त एक लहान बालकाला आणतो, त्यांच्यामध्ये उभं करतो आणि त्याला सांगतो की ह्या लहान बालकाप्रमाणे तुम्ही झाल्याशिवाय स्वर्गाचं राज्य तुमच्यात येणार नाही. आणि तुमच्या सगळ्यात मोठा कोण असेल तर जो ह्या बालकाप्रमाणे नम्र होऊन लहान बनेल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आणखी एक गोष्ट सांगतो की एखादा मेंढपाळ असतो, तो आपली मेंढरं सगळी बाजूला ठेवतो, पण त्यातील एखादा लहान हरवला असेल तर तो सगळी 99 बाजूला ठेवतो आणि ते हरवल्याचा शोध करतो आणि ते हरवलेले सापडल्यानंतर तो त्याला आपल्या खांद्यावर घेतो, व्यंगेत घेतो आणि त्याप्रमाणे त्याला परत आपल्या मेंढवाड्यात परत आणतो आणि त्या कळपात ठेवतो. तशा प्रकारे तुम्ही हरवलेल्या मेंढरांकडे जा आणि त्यांना तुमच्याकडे या कळपात परत घेऊन या. हरवलेले आहेत ते शोधा, म्हणजे परमेश्वर तुमचं तारण करेल.